नमस्कार, मी प्रदीप रणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. काही बाबी अशा असतात की आपल्या मनावर त्या कायमच्या कोरल्या जातात. वर्षानुवर्ष त्या आठवणी काही विसरत नाहीत. काही व्यक्तिमत्व अशी असतात की त्या आपल्या मनावरती त्यांचं अधिराज्य गाजवतात. त्यातले आहेत विलासराव देशमुख. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री. त्यांचं निधन होऊन 12 वर्ष उलटून गेली, पण अजूनही त्यांचं गारूड टिकून आहे. लाखो लोकांच्या मनावरती ते अधिराज्य करतायत. 2 दिवसापूर्वी लातूरमधील विलास सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणामध्ये त्यांच्या 4थ्या स्मारकाचं, म्हणजे लातूरमधलं 4था स्मारक, त्याचं अनावरण झालं, पूर्णाकृती पुतळा. कारण यापूर्वी विलासराव देशमुख यांनी सुरू केलेल्या मांजरा परिवारातील रेणा कारखान्यात पहिलं स्मारक, मांजरा कारखान्यात 2रं स्मारक, जागृती साखर कारखान्यात 3रं स्मारक आणि 4थं स्मारक 12 वर्षानंतर विलास सहकारी साखर कारखान्यात उभं राहिलं. महाराष्ट्रातील सर्वदूर, अगदी विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, धुळे, जळगाव, कोल्हापूर, सांगली अशा भागातनं विलासरावांचे चाहते आले होते. काँग्रेस पक्षातली सगळी मातब्बर मंडळी, मग बाळासाहेब थोरात असतील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले असतील, अगदी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील, विश्वजित कदम, सतेज पाटील, शिवाजीराव मोघे, नावं तरी किती घ्यायची, सगळे, कल्याण काळे, अमीन पटेल, अतिशय मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. आणि तो कार्यक्रम इतका अप्रतिम झाला ना की त्या कार्यक्रमामध्ये विलासराव देशमुखांचे 3 सुपुत्र, अमित देशमुख, रितेश देशमुख, धीरज देशमुख व त्यांच्या पत्नी वैशालीताई देशमुख अशी सगळी, आणि दिलीपराव देशमुख हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, सुवर्णताई देशमुख, आदिती देशमुख, सगळे कुटुंबीय व्यासपीठावरती होते. 12 वर्षानंतरही लोकांच्या मनावरती अगदी विलासराव आपल्यात आहेत असं वाटणं ही सोपी गोष्ट नाही. जेव्हा अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली, म्हणजे ते तर मुख्यमंत्री होतेच 2दा, त्यांचे वडील मुख्यमंत्री होते, केंद्रीय गृहमंत्री होते, इतके वर्ष काँग्रेसमध्ये राहिलेला माणूस काँग्रेस सोडून जातो. तेव्हा नाना पटोले असं म्हणाले की आम्ही एक विलासरावांची जुनी क्लिप ही व्हायरल केली समाज माध्यमामध्ये, आणि अक्षरशः लाखो नाही कोटीत लोकांनी ते पाहिलं. म्हणजे काय आहे बघा की एखाद्या माणसाच्या वक्तृत्वाची छाप काय असते. आणि त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उभारी आली असं ते म्हणाले. या सगळ्या कार्यक्रमामध्ये विलासराव देशमुख आज असते तर, हा एकच मुद्दा होता, ते आज असायला पाहिजे होते. काँग्रेसची झालेली ही जी पडझड आहे ते असते तर ही झाली नसती. कोणी उठून शेपटीवर करावं अशा पद्धतीनं काँग्रेसची अवहेलना होते आहे, ही अवहेलना नक्कीच झाली नसती. किंबहुना काही वक्त्यांनी तर असं म्हटलं की जर विलासराव देशमुख राहिले असते तर महाराष्ट्रात भाजप सेनेचं सरकारच आलं नसतं. इतकी त्यांची ताकद होती. कारण ते जे बोलत असत ते करत असत, नुसतंच वक्तृत्व नव्हतं, त्याला कृतीची जोड होती. असं विलासरावांचं व्यक्तिमत्व होतं. पण किती जणांनी, म्हणजे विश्वजित कदम असं म्हणाले की ते माझ्या बाबांचे एकदम जवळचे मित्र होते. अगदी कुठल्याही गोष्टीत कौटुंबिक विषयामध्ये ते स्वतः लक्ष द्यायचे. मात्र केवळ बाबा नाही, आमच्यासारख्या तरुणांबरोबरही त्यांचे संबंध होते. सतेज पाटील कोल्हापूरचे आमदार, आणि लातूरला विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ते पालकमंत्री होते. ते असं म्हणाले की मी पालकमंत्री असताना कार्यक्रमाची रेलचेल असायची, मी साहेबाबरोबर यायचो आणि पालकमंत्री कुठे आहेत बोलवा. मी म्हणालो की सर, मी तुमच्या मुलासारखा आहे, तुम्ही एवढी काय माझी काळजी करताय. ते म्हणाले तुझी नाही काळजी, तुझ्या पदाची काळजी आहे. तू पालकमंत्री आहेस, लोकांना सवय पाहिजे पालकमंत्र्याचा सन्मान करण्याची, पदाचा सन्मान.
किती बारकाईनं गोष्टी सांगायच्या बघा. जयंत पाटील हे तर प्रदीर्घ काळ त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात होते. जयंत पाटील यांनी अनेक किस्से सांगितले. त्यातला एक महत्त्वाचा किस्सा, जयंत पाटील म्हणाले की एका कार्यक्रमामध्ये शरद पवार व्यासपीठावर होतो आणि तेव्हा केंद्रात होते. आणि मग मी साहेबांना असं म्हणालो त्या भाषणामध्येच की साहेब, तुम्ही केंद्रात नाही, तुम्ही महाराष्ट्रात या, महाराष्ट्रात तुमची गरज आहे. त्यानंतर आम्ही म्हणालो की गाडीतनं आम्ही निघालेलो होतो आणि साधारण एक 2-3 तासानंतर विलासराव देशमुखांचा मला फोन आला. पवार साहेबांना मी विचारलं की मुख्यमंत्र्याचा फोन आहे, घेऊ का? ते घे म्हणाले. फोन घेतला आणि विलासराव तिकडनं म्हणाले, काय आहे की मंत्रिमंडळात एकतर तुम्ही राहा नाहीतर मला राहू द्या. मी म्हणलं सर मला राहायचं आहे, काय झालं काय? ते काही नाही झालं म्हणाले, कालचं तुमचं भाषण मी ऐकलं त्याच्यासाठी म्हणून फोन केला. शरद पवार म्हणाले की काल तू असं बोललास ना, ते बोलायला नको होतं. कदाचित मी जाणीवपूर्वक बोललो होतो म्हणा, ते बोलायला नको होतं. आणि मुख्यमंत्र्याचा फोन यायला एवढा उशीर झाला हेच आश्चर्य आहे. ते फोन येणारच, म्हणजे किती बारकाईनं लक्ष देत होते. आणि जयंत पाटील असं म्हणाले बघा, आत्ताच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री प्रत्येकजण म्हणजे मुख्यमंत्र्याची किंवा सरकारचं धोरण एक बोलतायत दुसरेच, कोणाचा पायपूस कोणाला नाही. विलासरावांच्या काळात असं चालत नव्हतं. अशा अनेक आठवणी. रितेश देशमुख अतिशय भावुक झाले. रितेश देशमुख असं म्हणाले की हा जो पुतळा आहे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा बद्दलचा पुतळा आहे आणि प्रेरणा देत राहील, पण एक माणूस म्हणून विलासराव कसे होते त्याच्या आठवणी सांगताना बाबा म्हणून ते आम्हाला कसं वागवायचे, त्यांच्या बाबांशी म्हणजे दगडूजीराव देशमुखांशी त्यांचे कसे संबंध होते. आणि दगडूजीराव देशमुख हे विलासराव मुख्यमंत्री असताना एका वर्तमानपत्रात आलेली बातमी बघून विलासरावांना त्यांनी सांगितलं, हे असं हे छापून आलं आहे तुम्ही बोललात म्हणून, पण असं कोणावरती व्यक्तिगत टीका करायची नाही. बघा काय सल्ला दिला जात होता. इतकं बारकाईनं आमच्याकडचे सगळे कौटुंबिक संबंध होते. आणि मग काका आणि पुतण्या याचं रिलेशन असेल, अशा अनेक गोष्टी आणि त्याच्या आठवणीने रितेश देशमुख हे हळवे झाले, डोळ्यात पाणी आलं. अमित देशमुखांनी प्रास्ताविक करताना कार्यक्रमाचा टोनच असा दिला की विलासराव देशमुखांच्या काळामध्ये कशा पद्धतीचे कार्यक्रम होत असत, पकड पक्षावरती कशी होती, काय करायला पाहिजे होतं, त्यावेळचं वातावरण काय होतं, आणि आज विलासराव देशमुख असण्याची काय गरज आहे, कोणाची नावं न घेता ते संदर्भ त्यांनी दिला. आणि ते म्हणाले की आत्ता खरी गरज ही काँग्रेसला संघर्षाची, निष्ठेची आहे. या सगळ्या कार्यक्रमात जसं आज विलासराव असते तर असा एक मुद्दा जसा होता तसा दुसरा मुद्दा असा झाला की आता विलासरावांचा वारसा लातूरमध्ये अतिशय सक्षमपणे चालवणार आहे. म्हणजे इकडच्या माळढाणावरती नंदोनन फुललं गेलं, अनेक कारखाने निघाले. हे कारखाने चालवताना इथल्या पाण्याची अडचण लक्षात घेऊन ड्रीपवर ठिबकवर सगळे कारखाने चालवले. आणि राज्यात नाही देशात जेवढी काही पारितोषिकं साखर कारखान्याला असतील अशी सगळी पारितोषिकं मांजरा परिवारांनी घेतली आहेत. याही स्थितीत यावर्षी 40 लाख टन इतकं ऊसाचं गाळप मांजरा परिवारांनी केलं आहे आणि इथल्या लोकांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती आणली आहे. आणि म्हणून इथल्या मंडळीने आता राज्याचं नेतृत्व करण्याची गरज आहे. ह्याची सुरुवात केली विश्वजित कदम यांनी. आणि विश्वजित कदम म्हणाले किंवा आत्ता नाही पण पुढे तुम्ही करावं, कारण नाहीतर माझाच गेम व्हायचा. आणि त्याच्यानंतर मग सतेज पाटील असं म्हणाले की अहो खरी गरज आहे संघर्ष करण्याची. अमित देशमुख तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि त्यानंतर मग असं वाटलं की आता ही ज्येष्ठ मंडळी काय बोलतील, पण पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की तरुणांनी पुढं आलं पाहिजे, आम्ही मागे उभं राहू. नाना पटोले जे आहेत, नाना पटोले पण तेच म्हणाले की मी तर अनेक वर्षापासून अमित देशमुखांना म्हणतोय, कारण त्याचे वडील हे माझे गुरु आहेत आणि अमितचं ज्या पद्धतीचं काम चालतं आहे, अमितने महाराष्ट्राचं नेतृत्व करायला पाहिजे. आणि त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी तर असं म्हटलं की अमित देशमुखांनी पुढं आलंच पाहिजे.
इकडचा भाग जो आहे तो सांभाळा. सगळ्या लोकांनी सांगितलं पाहिजे आम्ही सांभाळतो, तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व करा. आणि पुन्हा एकदा काँग्रेसला चांगले दिवस आणायचे असतील तर विलासरावांचा वारसा चालवणाऱ्या अमित देशमुखांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची गरज आहे. आता बघा लोकांच्या भावना काय आहेत, कार्यक्रमात अशा प्रसंगी काय बोलावं हा ज्याचा त्याचा विषय आहे. परंतु एवढं मात्र नक्की हे निर्विवाद की विलासराव देशमुख असते तर काँग्रेसची ही अवस्था आज झाली नसती. काँग्रेसमध्ये एक ताकद होती. विलासरावांसारखा आजही महाराष्ट्रात एकही वक्ता नाही जो चफकालपणे हजरजबाबी तातडीने उत्तर देऊ शकेल. कोणत्याही परिस्थितीत कुठलेही विषय असतील तरी ते कसे त्यातनं सुरळीत वाट काढायची हे विलासरावांना माहिती होतं. त्यांच्या आठवणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने निघणं स्वाभाविक आहे. पण एखादा माणूस निधन झाल्यानंतर 12 वर्षांनी देखील त्याचं गारूड लोकांच्या मनावरती अधिराज्य करते ही सोपी गोष्ट नाही. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.